चला तर आज आपण बनवूया लसुणी आलू पालक. सर्वप्रथम मी पालक व्यवस्थित धुवून घेतला आणि गरम पाण्यात शिजवून घेतला. शिजवून घेतल्यानंतर त्याला थंड करायला थंड पाण्यामध्ये ठेवून दिलं आणि मग मी त्याची पेस्ट तयार करून घेतली. पेस्ट तयार करून घेत असताना त्यामध्ये मिरची ॲड केली आणि अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतली. मग कढईमध्ये तेल टाकले. त्यामध्ये जिरं, कांदा, लसूण लालसर होईपर्यंत परतून घेतलं. मग मी त्यामध्ये सर्व मसाले ॲड केले. मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, त्याचबरोबर गरम मसाला आणि धना पावडर हे सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर मी साईडला बेसन अशा प्रकारे भाजून घेतलं आणि व्यवस्थित एकत्र करून घेतलं. मग मी त्यामध्ये तयार केलेली पेस्ट ॲड केली आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी आणि मीठ टाकले. उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये उकडलेले बटाटे ॲड केले आणि बटर ॲड केला. चला तर आता आपण तडकाला सुरुवात करूया. सर्वप्रथम तेलामध्ये जिरं, लसूण आणि लाल तिखट मिरची ॲड करून अशा प्रकारे तडका तयार करून घेतला आणि तो भाजीवर टाकला. पहा माझी भाजी किती छान झाली आहे. चला तर